मित्रहो नमस्कार. आज आपणाला ज.वी. पवार यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाची कविता पाहिजे. मित्रहो, ज.वी. पवार हे नाव तुम्हाला माहीत असलेलं नाव आहे. तू झालास मूक समाजाचा नायक ही ज.वी. पवार यांची कविता तुम्हाला मॅट्रिकला अभ्यासाला होती. किंबहुना मला वाटतं मी मॅट्रिकची कविता ऐकलेली नाही, पाहिलेली नाही, पण अशीच ओळ आज तुम्हाला जी कविता अभ्यासाला आहे त्या कवितेमध्येही आहे. तेव्हा याच कवितेचा काही भाग तुमच्या मॅट्रिकच्या पुस्तकात तुम्हाला अभ्यासाला असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज.वी. पवार हे नाव तुम्ही मॅट्रिकच्या वर्गात ऐकलेलं आहे जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी, आणि तुम्हाला ते नाव माहीत आहे आणि ही कविता देखील तुम्हाला माहीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कवितेचं नाव आहे. कवीचं नाव आहे ज.वी. पवार. जयराम विठ्ठल पवार असं पूर्ण नाव त्यांचं. त्यांचा जन्म 15 जुलै 1944 रोजी झाला. आज ते 77 वर्षाचे आहेत. 2 वर्षापूर्वी त्यांचा अमृत महोत्सव झाला. 75 वर्ष पूर्ण झाली. मूळचे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका खेड्यामध्ये दलित कुटुंबात जन्माला आलेले ज.वी. पवार शिक्षणाच्या निमित्तानं आणि पुढं नोकरीच्या निमित्तानं, चळवळीच्या निमित्तानं, सामाजिक कामाच्या निमित्तानं आयुष्यभर मुंबईला राहतात. दलित पॅन्थरच्या संस्थापकापैकी ते एक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांचं काम न आवडलेल्या आणि दलितांसाठी तरुणांची एखादी चळवळ सुरू करून नव्या प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी ही चळवळ आपण राबवली पाहिजे असं वाटणाऱ्या काही दलित तरुणांनी त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरोत्तर ज्या चळवळी सुरू झाल्या दलितांच्या, त्यातली एक महत्त्वाची दलित पॅन्थर नावाची चळवळ, जी अमेरिकेतल्या ब्लॅक पॅन्थर नावाच्या चळवळीपासून प्रेरणा घेऊन निर्माण झाली होती. ती चळवळ स्थापन करणाऱ्या आणि पूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी त्या चळवळीची केंद्र होती, गावोगाव त्याच्या शाखा होत्या. आणि ही सगळी माणसं म्हणजे अगदी आत्ताच्या मोठ्या दलित नेत्यांपर्यंत ही सगळी त्या चळवळीतून आलेली माणसं आहेत. नामदेव ढसाळ, राजा ढाले, भाई संगारे यांच्याबरोबर ज.वी. पवार हेही त्या संस्थेच्या संस्थापकापैकी एक होते. म्हणजे ॲक्टिव्ह कार्यकर्ते होते, प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते होते, नुसत्या कविता लिहिणारे नाहीत. आंबेडकरोत्तर दलित चळवळीचं दस्तऐवजीकरण करण्यामध्ये ज.वी. पवार यांचं फार महत्त्वाचं काम आहे. बाबासाहेबांनी आंबेडकरांनी ज्या दलित चळवळी केल्या त्याचं दस्तऐवजीकरण जागोजाग लोकांनी केले, पण नंतर ज्या छोट्या मोठ्या चळवळी झाल्या त्या चळवळींचं दस्तऐवजीकरण म्हणजे ऐतिहासिक इतिहास लिहिणाऱ्या लोकांना साधनं पुरवण्याचं काम करण्याचं काम त्यांनी महत्त्वाचं काम केले. म्हणजे त्या चळवळी झाल्या, त्या चळवळीवर लिहिल्या गेलेली पुस्तकं, त्या चळवळीवर वृत्तपत्रामध्ये आलेले लेख, त्या चळवळीमधले फोटो, ऑडिओ, व्हिडिओ, भाषणं, ही सगळी जी साधनं आहेत ज्यांच्यामधून बाबासाहेबांनंतर ज्या दलित चळवळी झाल्या त्या दलित चळवळींचा इतिहास लिहिला जाईल अशा इतिहास लेखनाची साधनं ज.वी. पवार यांनी निर्माण केली. तसा इतिहास त्यांनी लिहून ठेवलेला आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आपणाला पाहायला मिळतं. दलित पॅन्थरच्या इतिहासाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी जी संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या स्थापनेपासून त्यांच्या संपूर्ण आयुष्याभर केलेल्या कामाचा अहवाल देणारं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. नाकेबंदी नावाचा त्यांचा एक कविता संग्रह आहे आणि बलिदान नावाची चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या जीवनावरची कादंबरी पण त्यांनी लिहिलेली आहे. फार पूर्वी जेव्हा दलित कविता लिहायला सुरुवात झाली मराठी भाषेमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात, तेव्हा उच्छ्वास युगंधराचे नावाचं एक पुस्तक त्यांनी संपादित केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर लिहिलेल्या मराठीतल्या कवितांचं ते पहिलं संकलन उच्छ्वास युगंधराचे. आणि त्याच्यानंतर अगदी कालपरवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मला वाटतं रौप्य महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरावर युगनिर्माते नावाचं एक संपादन केलेलं पुस्तक आहे. नवयुग निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचं संपादन ज.वी. पवार यांनी केलेलं आहे. आणि अशी 2 महत्त्वाची संपादनं बाबासाहेबांवर मित्रहो आतापर्यंत हजारो कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. आपण वामनदादा कर्डकांची कविता पाहताना पाहिले की एकट्या वामनदादा कर्डकांनी 4000 कविता बाबासाहेबांवर लिहिलेल्या आहेत. मराठीमध्ये प्रचंड कविता बाबासाहेबांवर लिहिलेल्या आहेत. आणि काही कवी असे आहेत की जे दरवर्षी कविता लिहायचे. म्हणजे नामदेव ढसाळांसारखा कवी 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला दरवर्षी कविता लिहायचा नवी बाबासाहेबांच्यावर. आणि म्हणून त्यांचा मी तुझेच बोट धरून चाललो आहे नावाचा जो कविता संग्रह आहे तो केवळ बाबासाहेबांवरच्या कवितांचा कविता संग्रह आहे. अनेक कवींनी मराठीमध्ये या कविता लिहिल्या, कारण बाबासाहेब हे दलित आणि शोषित पीडितांसाठी संपूर्ण युगपरिवर्तन करणारे नेते होते, यांना प्रकाश दाखवणारे नेते होते. त्याच्यामुळे त्यांच्याविषयीचा पूज्यभाव, त्यांच्याविषयीची आत्मीयता या सगळ्या कवितेमध्ये आपणाला पाहायला मिळते. तशीच ही एक कविता आहे. आणि मित्रहो,
त्यांची आणखी एक कविता आहे, ज्या काळात चळवळीत ते काम करत होते ते आणि त्यांना सतत तुरुंगात जावं लागत होतं ते. त्या कवितेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की कारागृहाच्या भिंती कुणाला उभं आयुष्य तुरुंगात समजून सहनलं. म्हणजे कारागिरीची भीती कुणाला दाखवताय तुम्ही? अरे हे सगळं आयुष्य आमचं कारागृहात गेलेलं आहे. कारागृहाची भीती कुणाला उभं आयुष्य तुरुंग समजून सहनलं. सहनलं म्हणजे सहन केलं. हेही बरंच झालं तुरुंगाच्या पायथ्याशी सुरुंग पेरणं शक्य झालं. म्हणजे तुरुंगाच्या पायथ्याला सुरुंग लावण्याचं काम आम्हाला त्याच्यामुळं करता आलं. तुम्ही प्रत्येक वेळी तुरुंगात टाकल्यामुळं. किती जेल्स, किती बरॅक्स याचा एकदा हिशोब करा. पुन्हा पुन्हा आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकताय ना. किती जेल्स, किती बरॅक्स याचा एकदा हिशोब करा. उधाणलेल्या समुद्राला बांधणार कसं याचं एकदा गणित मांडा. समतेचं वारं प्यालेले त्यांना असं डांबू नका. समतेचं वारं प्यालेले त्यांना असं डांबू नका. तुरुंगासह ती उडून जाणार नाहीतच अशा भ्रमात राहू नका. तुरुंगासह ती उडून जाणार नाहीतच अशा भ्रमात राहू नका. एका लोककथेचा आधार या शेवटच्या ओळीमध्ये आपण पाहायला हवं की पाखरांसाठी जाळं टाकलं जातं आणि पाखरं असं ठरवतात की आपण एकटे जाळ्यात अडकलो तर आपणाला तो माणूस पारधी घेऊन जातो, पण आपण सगळे जर जाळ्यात अडकलो सगळ्यांनी मिळून एकदाच उडायची सुरुवात केली तर त्या जाळ्यासह आपण उडून जाऊ शकतो. तसं तुरुंगासह ही पाखरं उडणार नाहीत अशा प्रकारचा एक आशावाद त्यांनी त्या कवितेमध्ये व्यक्त केला आहे. तुम्हाला जी अभ्यासाला कविता आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं, कवीच्या मनात त्यांच्याविषयीच्या काय भावना आहेत त्या या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कवितेचं पहिलं कडवं आहे, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. मित्रहो, बाबासाहेब आंबेडकरांसाठी या कवितेमध्ये कवीनं पहिलाच शब्द जो वापरलेला आहे तू असा वापरलेला आहे. एवढ्या मोठ्या माणसासाठी तुम्ही म्हणाल की तू हा शब्द कसा वापरला? अरे तुरे म्हणता बाबासाहेबांना. पण ज्या माणसांच्या मनामध्ये खूप खूप प्रेम असतं त्यांना अरे तुरेच बोलतात माणसं. त्याच्यामुळं विठ्ठलाला सगळ्या संतांनी अरे तुरेच म्हटलेलं आहे. विठ्ठलाला कुणीही अहो जाहो म्हणत नाही. किंबहुना विठ्या विठ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या अशा प्रकारचे शब्दसुद्धा जनाबाईनं वापरलेले आहेत. ज्याच्याविषयी आपल्या मनात अतीव भाव आहे त्याच्याविषयी एकेरीचंच नातं येतं. आपण बापाला कधीही लहानपणी अहो जाओ बोलत नाही, अरे तुरेच बोलतो. नंतर लोक सांगत राहतात की अरे अहो जाओ बोल, अहो जाओ बोल. पण अतीव प्रेमाच्या ठिकाणी अहो जाओ नसतं, अरे तुरे असतो. त्या आत्मीयतेचा भाग असतो. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. बाबासाहेब जेव्हा निघाले सामाजिक काम करायला तेव्हा सगळीकडे काळोखच काळोख होता. दलितांच्या जीवनामध्ये काळोखाशिवाय दुसरं काही नव्हतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवलेली होती. ज्यांनी ह्या समाज पुढं न्यायला पाहिजे होता, जे भविष्यदर्शी समजले जातात सूर्यफुलांसारखे, पण त्यांनी तुझ्याकडं पाठ फिरवली होती. ते फक्त सूर्याकडंच तोंड करून सारखे फिरत राहिले. पण मळवाटेनं जायचं नाकारलंस तेव्हा आणि मग तूच ठरवलंस की आता ह्या सगळ्यांचा नाद सोडून द्या आणि आपला आपण स्वतंत्र मार्ग चालावा. हा स्वतंत्र मार्ग काही सरळ नव्हता. नवीन वाट पाडायची म्हणजे त्या वाटेवर खूप खाचखळगे असतात. खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले. पुढचं कडवं आहे, ठेचाळलास रक्ताळलास कधी निर्भत्सना सहनलीस. म्हणजे ठेचाळलास रक्ताळलास कधी निर्भत्सना पण झाली तुझी. आपण पाहतो बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये की अनेकदा त्यांच्या वाट्याला निर्भत्सना आली, अनेकदा त्यांच्या वाट्याला मारसुद्धा आला. त्या गाडीवानाने त्यांना कसं मारलं ते आपल्याला माहिती आहे. तरीही तू पुढेच चाललास, पुढं चालत राहिलास, मागं चालला नाहीस, संकटांना मानलं नाहीस, संकटावर मात करून पुढं चालत राहिलास. पाठीमागे उधाणलेला समुद्र आणि पाठीमागं मात्र तुझा संपूर्ण समाज, सगळा दलित शोषित माणूस उधाणलेल्या समुद्रासारखा तुझ्या पाठीमागं उभा राहिला. आपण पाहतो की प्रचंड तेव्हाही आणि आताही दलित समाज प्रचंड ताकदीनं बाबासाहेबांच्या पाठीमागं उभा राहिला. म्हणून बाबासाहेबांना त्यांची आंदोलनं यशस्वी करता आली, त्यांचं जीवन यशस्वी करता आलं. ठेचाळलास रक्ताळलास कधी निर्भत्सना सहनलीस तरीही तू पुढेच चाललास. पाठीमागे उधाणलेला समुद्र, तुझ्या आवाजात आवाज मिळविणाऱ्या बेफाम लाटा, जनतेच्या पाठीमागं असलेल्या तुझ्या आवाजात आवाज मिळवणाऱ्या बेफाम लाटा, तुला झेलणाऱ्या कुरवाळणाऱ्या, तुझा प्रत्येक शब्द झेलणारी माणसं तुझ्या पाठीमागं लाखोच्या समुदायानं उभी होती. तू जिथं जायचास तिथं हजारो लोक तुझ्या सभेला यायचे, भाषणाला यायचे, तुझा एक एक शब्द झेलू इच्छायचे. तुला झेलणाऱ्या कुरवाळणाऱ्या म्हणजे मायेनं आपुलकीनं कुरवाळणाऱ्या अशाही लाटा आल्या, तुला गिळू गिळू म्हणणाऱ्या. जशा ह्या लाटा होत्या मायेनं कुरवाळणाऱ्या, तुला झेलणाऱ्या,
तशाच अशाही लाटा आल्या तुला गिळू गिळू म्हणणाऱ्या, पण तू तर त्यांनाच गिळलंस. ते तुला नाही गिळू शकले, तूच त्यांना गिळून टाकलंस. तू झालास परिस्थितीवर स्वार. म्हणजे परिस्थिती माणसाला स्वार होऊ देत नाही, परिस्थितीला वश माणसाला व्हावं लागतं, पण युगप्रवर्तकच माणूस परिस्थिती वश करू शकतो. बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये कवी असं म्हणतोय की तू झालास परिस्थितीवर स्वार. तिचा लगाम तू हातात घेतलास आणि तुला हवी तशी परिस्थिती तू वळवून घेतलीस, कारण बाबासाहेबांनी संपूर्ण देशाची सूत्र चालवणारी घटनाच आपल्या हातात घेतली आणि संपूर्ण देशाच्या राज्यकारणावर ते स्वार झाले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक. ज्या समाजाला कधी बोलताच येत नव्हतं त्या समाजाचं सगळं भडाभडा बोलणं तू एकदाच व्यक्त करून टाकलंस. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. जो बहिष्कृत समजला जात होता असा संपूर्ण भारत, या देशातला प्रत्येक बहिष्कृत माणूस तू एकत्रित केलास आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. उभा म्हणजे संपूर्ण या अर्थानं. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू रणशिंगच फुंकलं होतंस, पण तुझ्यामध्ये शक्ती काय होती? कशाची शक्ती होती? तर ज्या ज्ञानाला अंतच नव्हता असं अगाध ज्ञान तुझ्याकडं होतं, त्या बळावर तू रणशिंग फुंकलंस. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या. हजारो वर्ष ज्यांच्या पायात गुलामीच्या बेड्या होत्या त्या माणसांच्या पायातल्या बेड्या तू तोडल्यास आणि केलेस उभे त्यांना चवदार तळ्याच्या काठावर. ज्यांच्या वाट्याला कुठलाच चवदार अनुभव आला नाही, ज्यांचं जगणं बेचव होतं, त्यांच्या जगण्याला चव नव्हती, त्या सगळ्या माणसाला या संपूर्ण चवदार तळं हे प्रतीक आहे की या चवदार तळ्याच्या काठावर तू आणून उभं केलंस त्यांना आणि प्या हवं तेवढं पाणी हे चवदार. आतापर्यंत तुम्हाला आयुष्याला बेचव आलं ना, आता चवच चव मी तुमच्या आयुष्याला आणून देतो. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे त्या चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. आणि युद्धात जवान लढण्यासाठी उभे करावे तशा प्रकारे तू त्या तळ्याच्या काठावर माणसं उभी केलीस. तुझे शब्द असे की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. तुझे शब्दच असे होते की काठ्यांना सुद्धा तलवारीचं रूप यावं. जसं शिवाजी महाराजांच्या नंतर ताराबाई राणी जी होती त्या ताराबाईनं जो काम केलं त्या काळात म्हणतात की गवताला भाले फुटले, म्हणजे गवताला सुद्धा भाले फुटतात. तसं तुझे शब्द असे की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात, काठ्यांच्याच तलवारी व्हाव्यात. तुझा संघर्ष असा की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गडून पडावीत. कारण महाकाव्य लिहायचं असेल तर महासंघर्ष घडावा लागतो महाभारतासारखा. कवी म्हणतो की तुझं आयुष्य अशा अनेक संघर्षाचं, महासंघर्षाचं, रणदुंदुभीचं मैदान होतं. त्याच्यामुळं एक नव्हे अनेक महाकाव्य तुझ्या पायदळी पडतील. तुझा संघर्ष असा की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. ओरबाडलास भूतकाळ. संपूर्ण भूतकाळ जो काळोखा होता शोषितांच्या बाजूनं, तो संपूर्ण काळोख तू काढून टाकलास. ओरबाडलास भूतकाळ. सिलगावलीस मने आणि त्या मनांना तू आग लावलीस, सिलगावलंस. मुक्त केलीस हिसकावलेली शस्त्र आणि पुकारलेस युद्ध. जी शस्त्र आतापर्यंत त्याच्या हातातून काढून घेतली होती स्वाभिमानाची, ती सगळी शस्त्र तू त्यांना परत केलीस आणि युद्ध पुकारलंस. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश. तुझ्या डरकाळीनं हादरलं आकाश. डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आणि पाहता पाहता ते चवदार तळं पेटलं. तिथं आग निर्माण झाली आणि तिथून ती आग संपूर्ण देशात फैलावत गेली. कदाचित त्या चवदार तळ्याला 50 वर्ष झाली. त्या निमित्तानं कवीनं ही कविता लिहिली असेल. कवी म्हणतोय आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. ज्यांनी तुझ्याकडं पाठ फिरवली असं पहिल्या कडव्यात म्हटलं होतं, ती सूर्यफुलं आज तुझा ध्यास घेत आहेत. तू ज्या बाजूनं जाशील त्या बाजूनं आपलं तोंड वळवत आहेत. आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. बिगुल प्रतीक्षा करतोय तुझ्या विजयाची. बिगुल केव्हा वाजवला जातो युद्धामध्ये? विजय मिळाल्याच्या नंतर. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झाले. जे पेटलं होतं तेही आता थंड झाले. आणि तू पेटवतोयस मला. शेवटचं कडवं, शेवटच्या 2 ओळी आहेत. कवी म्हणतोय आणि तू पेटवतोयस मला, कारण तो दलित पॅन्थरचा संस्थापक होता, पेटलेला तरुण होता ज्या काळात ही कविता लिहिली तेव्हा. आणि तू पेटवतोयस मला. आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे. आता समुद्राला
आग आपणच लावली पाहिजे. चवदार तळं हे प्रतीक होतं. तिथं तू आग लावलीस तर एवढा भडका उडाला. आता आपण समुद्राला आग लावली पाहिजे. समुद्र काय आहे? सगळ्या जगाचं प्रतीक आहे. चवदार तळं भारतातलं, महाराष्ट्रातलं, पण समुद्र संपूर्ण जगाचं प्रतिनिधी आहे. हे समतेचं वारं आता सगळ्या जगात आपण नेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आता एकदा आपण संपूर्ण समुद्राला आग लावली पाहिजे. एकेकाळी जशी तू चवदार तळ्याला आग लावून संपूर्ण भारत पेटवला होतास, तशी आता समुद्राला आग लावून समतेच्या आंदोलनासाठी संपूर्ण जग पेटवूयात, अशा प्रकारचा संदेश या शेवटच्या ओळीमध्ये कवितेनं दिला आणि कवी इथं थांबलेला आहे. इथं आपली ही कविता संपली. यानंतर आपण एक वेगळ्या प्रकारची कविता घेऊन तुमच्यासमोर येईल. थांबतो. नमस्कार.